आकाशवाणी पुणे. प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. आधी एक विनंती. कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे, म्हणून कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळणं सोडू नका. तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहेच हे लक्षात ठेवा. लस अवश्य घ्या, पण त्यानंतरही मुखपट्टी वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. महत्वाचं म्हणजे घरातल्या लहानग्यांची काळजी घ्या. कोविड-19 बद्दल काही प्रश्न असतील तर 011-978-046 आणि 1075 या राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांकावर, तसंच 020-26-127-394 या महाराष्ट्रासाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. ठळक बातम्या. कोविडवरील उपचाराशी निगडीत वस्तू आणि औषधांवर आणखी कर सवलत जाहीर. देश आणि राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95%वर. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत 8 लाख रुपयांपर्यंत वाढ. पाऊसमान पाहून पेरणीचं नियोजन करण्याचा कृषी विभागाचा सल्ला. आणि मुंबईसह कोकणात आज तुरळक ठिकाणी अतिवृष्टी. विदर्भात पुढील 3 दिवसात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. कोविडवरील उपचाराशी निगडीत वैद्यकीय उपकरणं आणि औषधं यांना वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी मधून सवलत देण्याबाबत मंत्रिगटानं केलेल्या अनेक शिफारसी काल जीएसटी परिषदेच्या 44व्या बैठकीत मान्य करण्यात आल्या. एम्फोटेरिसिन बी आणि टोसिलिझुमॅब या औषधांना जीएसटी मधून पूर्ण सवलत देण्यात आली आहे, तर रेमडेसिवीरवरील कर 12%वरून 5% करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांना दिली. त्याचप्रमाणे आरोग्य मंत्रालयानं शिफारस केलेल्या हेपारिन आणि अन्य काही औषधांवरील करही 5% करण्यात आला असून वैद्यकीय ऑक्सिजन, ऑक्सिजन निर्मिती उपकरणं आणि वैद्यकीय उपकरणांवरील करही 12%वरून 5% करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कोविड चाचणी संच, ऑक्सिमीटर्स, सॅनिटायझर्स यांच्यावरील जीएसटी देखील 5% करण्यात आला असून रुग्णवाहिकेवरील कर 28%वरून 12% करण्यात आला आहे. याशिवाय विद्युत दाहिन्यांवरील जीएसटी 18%वरून 5% करण्यात आला आहे. तसंच सप्टेंबरपर्यंत ही सवलत लागू राहणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली होती. 8 दिवसात मंत्रिगटानं आपला अहवाल सादर केला. गेले 4 दिवस सातत्यानं 1 लाखाच्या आत राहिलेली देशभरातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ काल 70 दिवसानंतर प्रथमच 90,000पेक्षाही कमी झाली. चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचं मे महिन्यात 20%च्या पुढे गेलेलं प्रमाणही आता 4.39% आलं आहे. आरोग्य मंत्रालयानं काल सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कालची वाढ 84,332 इतकी होती. देशभरातल्या कोविड-19ची उपचाराधीन रुग्णसंख्या 63 दिवसानंतर प्रथमच 11 लाखांहून कमी झाली. सध्या देशात 10,80,690 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल 1,21,311 रुग्ण बरे झाले. गेला महिनाभर दररोज बरे होणाऱ्यांमध्ये रुग्णांची संख्या नवबाधितांच्या संख्येपेक्षा जास्तच नोंदवली जात असून त्यामुळं रुग्ण बरे होण्याचं राष्ट्रीय प्रमाण पुन्हा एकदा 95%पेक्षा जास्त झालं आहे. कोविड-19 मुळे काल 4,002 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे देशभरात आजवर दगावलेल्यांची संख्या 3,67,081 झाली आहे. राज्यात काल 14,910 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर 10,697 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95.48% आहे. कोविड-19 मुळे काल 360 मृत्यूची नोंद झाली. राज्यातील कोरोना संबंधी इतर बातम्या आपण सकाळी 10:10 कोरोना महाराष्ट्र या आमच्या विशेष बातमीपत्रात ऐकू शकाल. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेतील विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. आतापर्यंत ही मर्यादा वार्षिक 2.5 लाख रुपये होती. योजनेअंतर्गत 18 ते 32 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना 33% व्याजदरानं कर्ज दिलं जातं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील 6 महिन्यानंतर 5 वर्षांच्या आत विद्यार्थ्यांनी हे कर्ज फेडायचं असतं.
मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून त्यावर 21 जून पर्यंत निर्णय अपेक्षित आहे. या निर्णयानंतरच आपली भूमिका स्पष्ट करू अशी भूमिका राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी परभणीत काल पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. गेल्या सरकारच्या चुकीमुळे मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा आरक्षणाबाबत जे नेतृत्व उभे राहील त्याला भारतीय जनता पक्ष पाठिंबाच देईल. मात्र नेतृत्वानं आपली भूमिका समाजासमोर मांडण्याची गरज असल्याचं मत भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते काल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. आंदोलनात चालढकल केली तर ते समजण्या इतका मराठा समाज सूद नसल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय असा केलाय की जो जो आंदोलन करेल त्याला आम्ही सपोर्ट करू. नेतृत्व संभाजीराजेंचं पुढे आलेलं आहे. 16 तारखेला आपण कोल्हापूरहून मोर्चांची सुरुवात करणार आहोत. आता तुम्ही म्हणता की नाही मोर्चा काढणार नाही, मी आमदार आणि खासदारांना जाब विचारणार. मग तुम्ही म्हणताय की आम्ही मुक मोर्चे काढणार. मग तुम्ही म्हणताय की पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार. नेमकं काय करणार आहात हे तुम्ही जर नीट समाजापुढे मांडलं नाही. आता त्यांनी जर 16 तारखेला मोर्चा काढायचं मी कुठे म्हटलं होतं असं म्हणणार असेल, इट्स ओके, म्हणून आम्ही नाही काढणार. पण कोल्हापुरात आणखीन कोणी पुढे येणार असेल की आम्ही काढतो, आम्ही सपोर्ट करणार. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे, ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवर. ऑरिक औद्योगिक शहरामुळे औरंगाबाद शहर देश आणि जगातील गुंतवणूकदारांना आणि नवीन उद्योगांना आकर्षित करेल असं मत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी काल औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना व्यक्त केलं. ऑरिक या शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहतीत 73 उद्योग कार्यरत आहेत. औरंगाबादमधील औद्योगिक जगत आणि जागतिक पर्यटन स्थळ पाहता औरंगाबादेत एक आंतरराष्ट्रीय प्रचार केंद्र आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाची आवश्यकता असल्याचं नमूद करून या संदर्भात संबंधित विभागाशी चर्चा करण्यासाठी नीती आयोग सहकार्य करेल असंही कांत यांनी सांगितलं. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ऑरिक सिटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. तसंच काही उद्योजकांसोबत संवाद देखील साधला. वारकरी संप्रदायाच्या भावनेचा आदर करतो, मात्र कुंभमेळ्याची पुनरावृत्ती आषाढी यात्रेत घडू नये यासाठी राज्यातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून यंदाच्या पायी वारीबाबतच निर्णय घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती इथं पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. वारीची शेकडो वर्षांची परंपरा टिकली पाहिजे, मात्र कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता वारकरी संप्रदाय आग्रही असून देखील गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही पायी वारी रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. राज्य शासनाच्या वारी संदर्भातील निर्णयाला अमरावती जिल्ह्यातल्या विश्व वारकरी सेनेनं विरोध दर्शवला असून किमान 40 पालख्यांना नियम आणि अटींचं पालन करायला लावून पंढरपूरला जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सेनेच्या वतीनं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि जिल्ह्याच्या संपर्कमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे करण्यात आली असल्याचं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. वारकऱ्यांनी 50 लोकांच्या उपस्थितीत वारी नेण्याची परवानगी मागितली होती. शिवाय वारी मार्गावरील गावांनी गर्दी होऊ न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अशा मर्यादित पायी वारीसाठी राज्य सरकारनं परवानगी द्यायला हवी होती असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते काल नागपूर विमानतळावर बातमीदारांशी बोलत होते. केंद्र सरकारनं खरीप हंगामातील पिकांना वाढीव हमीभाव घोषित करून शेतकऱ्यांना फायदाच करून दिला असल्याचं मत भाजपाच्या शेतकरी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री अनिल बोंडे यांनी काल लातूरमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. उलट राज्यातील आघाडी सरकारनं गेल्या वर्षीच्या खरीप पिकाच्या विमा वाटपात शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळं विमा कंपन्यांना 4,234 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असा दावा बोंडे यांनी केला. केंद्र सरकारनं गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांना जास्त हमीभाव दिला असून त्याचं स्वागत करायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं. उत्पादन खर्चाच्या साधारणतः 55 ते 60% नफा मिळाला पाहिजे या पद्धतीनं MSP मध्ये वाढ दिली आहे. आता कापसामध्ये साधारणतः 300 रुपयाची वाढ झाली, सोयाबीनमध्ये 70 रुपये, तुरीमध्ये 300 रुपयाची वाढ आहे, बाजरीमध्ये 100 रुपयाची वाढ आहे. आणि तसं जर पाहिलं तर म्हणजे मागच्या वर्षीच्या दरापेक्षा साधारणतः 10% वाढ ही आपल्याला मिळाली आहे. इन्फ्लेशन इंडेक्स जरी पाहिला तर इन्फ्लेशन इंडेक्सच्या पेक्षाही जास्त वाढ आहे.
बँकांनी शासनाच्या विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना द्यायच्या कर्ज प्रकरणाचं निर्धारित उद्दिष्ट 100% पूर्ण करावं असे निर्देश यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बँकर्स समन्वय समितीच्या आढावा बैठकीत दिले. मार्च 2021 अखेरच्या तिमाहीचा आणि मागील आर्थिक वर्षाच्या कर्ज योजनांचा आढावा येडगे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बैठकीत घेतला. पावसाला सुरुवात झाली असल्यानं शेतकऱ्यांसाठी पुढील 2 ते 3 आठवडे महत्वाचं असल्याचं सांगत बँकांना त्यापूर्वी विशेष मोहीम राबवून खरीप पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश येडगे यांनी दिले आहेत. परभणी जिल्ह्यातील पैठण डाव्या कालव्यातून रब्बी आणि उन्हाळी हंगामाकरता जानेवारी ते मे महिना या कालावधीत शेतकऱ्यांची मागणी केल्यापेक्षाही जास्त पाणी सिंचनासाठी सोडलं. चुकीच्या नियोजनामुळे वाया गेलेल्या पाण्याची रक्कम पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बोरिवली इथलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि कांदिवलीतील आदिवासी पाड्यांमधील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणं आणि त्यांचं पुनर्वसन या संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल संचालक जी मल्लिकार्जुन यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिलं. गेल्या 1.5 वर्षांपासून या मागण्या प्रलंबित आहेत. या परिसरातील नागरिकांना शौचालय, पिण्याचं पाणी, वीज, रस्ते इत्यादी मूलभूत सुविधा तात्काळ मिळाव्यात. परिसरातील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणी या निवेदनात केली आहे. देशातून द्राक्ष, डाळिंब, आंबा आणि अन्य लिंबूवर्गीय फळांपाठोपाठ केळीची निर्यात मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी कृषीमाल आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्यात महामंडळ म्हणजेच अपेडानं बनाना नेट नावाचं स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केलं आहे. केळीच्या निर्यातीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असून या सॉफ्टवेअरचा सर्वाधिक फायदा राज्याला होणार आहे. या सॉफ्टवेअरमुळे अमेरिका, युरोप आणि आखाती देशांबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय केळीच्या निर्यातीला मोठी चालना मिळण्यास मदत होणार आहे. सध्या राज्यातून 1,35,000 टन केळीची निर्यात केली जाते. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी वृक्ष लागवडीचं दंडकारण्य अभियान भावी पिढ्यांसाठी दूरदृष्टीतून सुरू केलेली मोठी लोकचळवळ असल्याचं मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. अहमदनगरमध्ये अमृत वाहिनी इंजिनिअरिंग महाविद्यालयात आयोजित 16व्या दंडकारण्य अभियानाच्या नियोजन बैठकीत ते काल बोलत होते. यावर्षी 1 जुलैपासून दंडकारण्य अभियानाचा प्रारंभ होत असून यामध्ये तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुतर्फा तसंच गावोगावी मोकळ्या जागेत, डोंगर आणि गायरानावर तसंच शेतांच्या कडेला नारळ, लिंबू, जांभूळ, शेवगा, आंबा, चिंच अशा उपयोगी वृक्षांचं रोपण करण्यात येणार आहे. नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारा विष्णुपुरी प्रकल्प काल 95% क्षमतेनं भरला असून पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या संततधार पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे बंधाऱ्याचे दरवाजे उघडून कोणत्याही क्षणी गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूच्या गावातील नागरिकांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा द्यावा अशा सूचना पूर नियंत्रण अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. विदर्भात पुढील 3 दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यानं विदर्भातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. अतिपावसामुळे पेरलेलं बियाणं वाहून जाण्याची किंवा ते जमिनीत दबून जाण्याची शक्यता असल्यानं बियाणं न उगवण्याचा धोका टाळण्यासाठी 17 जून नंतर पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. परभणीतील सोनपेठ तालुक्यात पावसाच्या दमदार सरी कोसळत असल्यानं जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. चांगल्या पावसामुळे तालुक्यात शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीला सुरुवात केली असून बहुतांश क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका आणि तूर या पिकांच्या पेरणीला प्रारंभ झाला आहे. पुण्यातील आर्ट बीट्स फाउंडेशनच्या वतीनं कला महर्षी बाबूराव पेंटर यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार अहमदनगरचे प्रसिद्ध चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांना जाहीर झाला आहे. कला महर्षी बाबूराव पेंटर यांच्या नावानं पुरस्कार मिळणं ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया कांबळे यांनी दिली आहे. हवामान. मान्सून काल देशाच्या पूर्वेकडील भागातून पश्चिमेच्या दिशेनं पुढे सरकला असून उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगाल पार करत त्यानं झारखंड आणि बिहारमध्ये प्रवेश केला आहे. आज मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहारच्या आणखी काही भागासह उत्तर प्रदेशच्या काही भागातही मोसमी वारे दाखल होतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव आणखी 3 दिवस कायम राहणार आहे.
या काळात कोकण आणि विदर्भातल्या सर्वच भागात पाऊस अपेक्षित असून अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार वृष्टी होऊ शकते. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. काही ठिकाणी जोरदार सरी हजेरी लावू शकतात. मुंबई आणि कोकणात अनेक ठिकाणी काल मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं होतं. आज मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता आहे. कोकणात 15 तारखेपर्यंत तसंच 14 आणि 15 तारखेला मध्य महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कोविडवरील उपचाराशी निगडीत वस्तू आणि औषधांवर आणखी कर सवलत जाहीर. देश आणि राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95%वर. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत 8 लाख रुपयांपर्यंत वाढ. पाऊसमान पाहून पेरणीचं नियोजन करण्याचा कृषी विभागाचा सल्ला. आणि मुंबईसह कोकणात आज तुरळक ठिकाणी अतिवृष्टी. विदर्भात पुढील 3 दिवसात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.